नागपुर के एक निजी अस्पताल में सोमवार सुबह हुई एक दुखद घटना ने चिकित्सक जगत को झंझोर कर रख दिया। न्यूरो ब्रेन स्पाइंटर और क्रिटिकल केयर सेंटर में कार्यरत 42 वर्षीय रेजिडेंटल मेडिकल फॉरेक्स डॉक्टर ईश्वर चंद्र चांदीवार अस्पताल परिसर में मृत अवस्था में पाए गए। जानकारी के अनुसार सोमवार सुबह करीब 9 बजे अस्पताल के एक कमरे में उनका शव मिलने से परिसर में हड़कंप मच गया। घटना की सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और जांच शुरू कर दी गई। बताया जा रहा है कि डॉक्टर चांदीवार पिछले कुछ समय से व्यक्तिगत और पारिवारिक कारणों से तनाव में थे। वे अस्पताल में चिकित्सक सेवाओं से 7 साल प्रशासनिक जिम्मेदारियां भी संभाल रहे थे। मानेवाड़ा स्थित शिव शक्ति नगर निवासी डॉक्टर चांदीवार के निधन की खबर से चिकित्सक क्षेत्र में शोक की लहर है। साथ ही धंतोली पुलिस आगे की जांच कर रही है। सकाळी 10 वाजेच्या सुमारास न्यूरॉन हॉस्पिटल येथून माहिती समजली की तेथील एका डॉक्टरनी इंजेक्शन घेऊन स्वतः आत्महत्या केलेली आहे। त्यामुळे आमचे DO अधिकारी असतात ते तात्काळ तिथे गेले आणि त्यांनी पाहणी केली असता न्यूरॉनमध्ये 408 नंबरची रूम आहे। तिथं डॉक्टर ईश्वरचंद्र नरहरी चांदेवार वय 42 वर्ष राहणार शिवशक्तीनगर मानेवाडा हे तिथं बसत असतात आणि न्यूरॉन हॉस्पिटलचं सर्व मॅनेजमेंट जे आहे ते पाहतात। तर त्यांनी सकाळी डॉक्टरच्या स्टाफकडून माहिती समजली सकाळी अंदाजे 6 वाजताच्या दरम्यान ते दवाखान्यात आले होते आणि त्याच्यानंतर दवाखान्यात राऊंड मारून ते त्यांच्या रूममध्ये जाऊन बसले होते। परत त्यांनी नर्सकडून काही पाणी वगैरे काही बाकीची काही वस्तू काही मागणी केली होती। CCTV फुटेजची पाहणी केली असतात तसे त्याच्यात दिसत आहेत। ते आले आणि एक दवाखान्यात राहून ICUमध्ये इकडं फिरून त्यांच्या रूममध्ये जाऊन बसलेले दिसत आहे आणि त्यानंतर 9 वाजेच्या दरम्यान त्यांचा तो बाकी रेग्युलर स्टाफ येतो चेंजिंग। तर त्यांना डॉक्टरला फोन लावला तर फोन काही उचलले नाही डॉक्टर साहेबांनी 2-3 वेळेस। तर त्यांच्या रूमवर जाऊन त्यांनी दार पण वाजवला तरी त्यांनी काही दरवाजा उघडला नाही। त्यामुळे त्यातल्या स्टाफनी तो दरवाजा तोडला। तर त्यानंतर त्यामध्ये जो सोफा आहे त्या सोफावरती पडलेले दिसले। लगेच त्यांना शिफ्ट करून ICUमध्ये नेलं आणि काही चालू आहे का त्यांना एक करण्याचा प्रयत्न केला बा काही जीवन जायला वाटत नाही। तर त्यांच्या लक्षात आले की ते मरण पावलेले आहेत। त्यांच्या रूमची पाहणी केली असता तिथे काही इंजेक्शन सिरिजच्याद्वारे त्यांनी स्वतः इंजेक्शन घेतल्याचं असं दिसून आलेलं आहे। PM कारवाई वगैरे निकष झालेला आहे। अधिक तपास चालू आहे।